नमस्कार मित्रांनो, आपल्याकडची न्यायालय निकाल देता देता जी उदाहरणं देतात त्याच्यातनं खरोखर आपलं मन भरून येतं. TCS कंपनीमध्ये धर्मांतरणाचं रॅकेट सुरू होतं. त्याच्यामध्ये हिंदू तरुणींना किंवा बिगर मुस्लिम तरुणींना आमिष दाखवून, बळजबरी करून, त्यांच्यासमोर त्यांच्या धर्माची निंदा नालस्ती करून, त्यांच्यावर प्रेशर टाकून त्यांना इस्लाम स्वीकारण्यासाठी कार्यरत असलेल्या एका टोळीत निदा खान नावाची महिला किंवा तरुणी देखील सहभागी होती. जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा निदा खान फरार होती. तिला छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये तिथल्याच MIMच्या एका नेत्यांनी आश्रय दिला होता. ती 5 महिन्यांची गर्भवती होती म्हणून पोलिसांचा सासेमिरा चुकवण्यासाठी तिला दडवण्यात आलं होतं. आणि त्यासाठी जी भूमिका या MIMच्या राजकीय नेत्यांनी घेतली होती तीच भूमिका विशेष न्यायालयाने घेतली. निदा खानला जामीन मिळाला. आणि जामीन मिळणं हे ठीक आहे की जर चार्जशीट दाखल झाली असेल तर जामीन मिळणं ही प्रक्रिया असते. पण जामीन देताना या निदा खानची तुलना माननीय न्यायालयाने देवकीशी केली आणि तिच्या न जन्मलेल्या मुलाची तुलना भगवान श्रीकृष्णांशी करावी. हे ऐकून मन भरून आलं. न्यायालयाने जामीन देताना असं म्हटलं की कोणत्याही मुलाला तुरुंगात जन्म झाला असा शिक्का त्याच्या कपाळावर बसू नये, कारण एकदा तुरुंगात जन्म झाला असं जर ओळख असेल कोणाची तर ती निंदा नालस्ती त्याला जन्मभर सहन करावी लागू शकते. कशा प्रकारे देवकीने भगवान श्रीकृष्णांना तुरुंगात जन्म दिला. देवकीची तर काही चूकही नव्हती. भविष्यवाणी झाली होती की कंसाची बहीण देवकी तिचा पुत्र किंवा तिचं अपत्य, स्त्री पुरुष भेदभाव नको, कारण एक त्यातली मुलगीही होती, म्हणजे अर्थात ती यशोदेची मुलगी होती, ती तिथे आली होती आणि कंसाने तिलाही सोडलं नाही. ती कंसाचा वध करेल, ते अपत्य कंसाचा वध करेल, देवकीचा पुत्र कंसाचा वध करेल. आणि म्हणून कंसाने स्वतःच्या सख्ख्या बहिणीला तुरुंगात टाकलं होतं. आणि प्रत्येक वेळेला देवकी प्रसूत झाली असता तिचं 1 दिवसाचं किंवा काही तासांचं तानं बाळ तुरुंगाच्या भिंतीवर त्याचा कपाळमोक्ष करून मारणारा तिचा सख्खा भाऊ कंस. आणि तरी देखील भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला कसा ते आपल्याला आठवत असेल. मी तुम्हाला एवढी बेसिक गोष्ट सांगण्याची गरज नाही आहे की त्यावेळेला पाऊस चिकार पडला, तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि मग देवकीच्या 8व्या मुलाला गोकुळात यशोदेच्या कुशीत निजून तिची नुकतीच जन्मलेली मुलगी देवकीपाशी आणण्यात आली. आणि तरी देखील कंसाने तिची हत्या केली. आणि हत्या करताना ती मुलगी आकाशात उडाली आणि तिने भविष्यवाणी केली की तुझा मारणारा पुत्र त्याचा जन्म झालेला आहे. इथे जी देवकी आहे असं न्यायालयाला वाटतंय ती निदा खान पुतना मावशीपेक्षाही वाईट प्रवृत्तीची आहे. ज्या देशात आपण राहतो, ज्या देशाने आपल्याला सामावून घेतलेलं आहे, बरे तिचे पूर्वज स्वतः हिंदू असतील पण आता इस्लामिक झाल्यावर त्यांच्या मनात धारणा असेल की आता आपण अरब रक्ताचे झालो, तुर्किश रक्ताचे झालो वगैरे असं काहीतरी. पण तरी देखील ज्या देशांनी सांभाळून घेतलं, देशाची फाळणी होऊ नये, समान अधिकार, समान स्वातंत्र्य सगळ्या गोष्टी दिल्या ज्या पाकिस्तानातही नाही आहेत, कदाचित जास्त अधिकार हिंदूंपेक्षा मिळाले, त्याच हिंदूंच्या देशात हिंदूंचं धर्मांतरण करायचं आणि त्याच्यासाठी मुलींना हेरायचं, त्यांच्यासमोर त्यांच्या धर्माची निंदा नालस्ती करायची, त्यांना त्रास द्यायचा आणि त्यांना मुस्लिम मुलांची निकाह लावून किंवा अन्य पद्धतीने धर्मांतरण करायला भाग पाडायचं. अशा गोष्टींमध्ये जी महिला सहभागी असते
तिची तुलना देवकीशी केलं जाणं, तिच्या न जन्मलेल्या मुलाची तुलना भगवान श्रीकृष्णांशी केलं जाणं, हा खरोखर न्यायाचा घोर अपमान आहे. ही गोष्ट बरोबर आहे की जोपर्यंत एखादी व्यक्ती दोषी नाही तोपर्यंत ती कायद्याच्या दृष्टीने निर्दोष असते. आणि ही गोष्ट बरोबर आहे की एखाद्याला, म्हणजे ज्याला लिबरल डेमोक्रेसी म्हणतात, उदार मतवादी लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणत्याही माणसाला तुरुंगात टाकणं योग्य होत नाही जोपर्यंत त्याचा दोष सिद्ध होत नाही. मग तुरुंगात कशाला टाकायचं? तर केवळ त्यांनी तपास कार्यामध्ये ढवळाढवळ करू नये, तपास कार्य पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये म्हणून केवळ त्यांना तुरुंगात टाकायचं. इतर युरोपातल्या काही उदारमतवादी देशांमध्ये तर तुरुंगातही टाकत नाहीत. त्यांच्या हातात वगैरे ते काहीतरी एक हे बांधतात, GPS ट्रॅकर लावून, आणि त्यांना त्यांच्याच घरात स्थानबद्ध करून ठेवतात की उगाच तुम्हाला हा त्रास नको. जे पॅलेस्टिनी दहशतवादी असतात त्यांच्यात तर तुरुंगातही राहून अनेक वर्ष तुरुंगात असतात. ती लोक मुलं पैदा करतात, कॉलेजच्या डिग्री घेतात. आणि अशा प्रकारची उदारमतवादी न्यायव्यवस्था फक्त भारतात नाही अनेक ठिकाणी आहे. आणि त्याचा अशा प्रकारे गैरफायदा घेतला जात असल्यामुळे सामान्य लोकांच्या मनात शंका निर्माण होते की नेमकं चाललंय काय. ही गोष्ट बरोबर आहे की तपास करण्यासाठी तुरुंगात टाकणं, पण एकूणच न्याय प्रक्रियेला इतका वेळ लागतो आणि बरेचदा दोषींना शिक्षा होतच नाही. आणि त्यामुळे लोकांची अशी अपेक्षा असते की ठीक आहे, नंतर शिक्षा होईल की नाही माहिती नाही, पण जर केलेला गुन्हा, त्याचे आरोप गंभीर असतील, प्रथमदर्शनी पुरावे असतील, तर 3, 4, 6 महिने राहू दे तुरुंगात, काही बिघडत नाही आहे. आणि धर्मांतरण करणं हा एका प्रकारे म्हणजे लव जिहाद आणि संघटनात्मकदृष्ट्या कॉर्पोरेट जिहाद हा जो भाग आहे तो अतिशय भयंकर आहे. जो गट ज्याच्यात 7-8 लोकांना अटक करण्यात आलेली, हे जे धर्मांतरणाचं त्यांच्या दृष्टीने पवित्र कार्य करत होता, हे फक्त काही मुलींना बाटवण्यापुरतं मर्यादित नव्हतं. हे कुठेतरी आपला धर्म आपल्या देशापेक्षा मोठा असल्याचा आणि आपल्या धर्मासाठी आपण काही करू शकू, ही जी भावना आहे त्या लोकांसाठी उद्या गरज पडल्यास या कंपनीची काही गुपितं, ती माहिती दुसरीकडे पाठवण्यास, याही गोष्टीला काही त्यांच्यासाठी कदाचित त्यात त्यांना गैर वाटलं नसतं. याच्या आधी असे प्रकार झालेले आहेत. असे मोठ्या IT कंपन्यांमध्ये काम करणारे लोक ऑनलाईन रॅडिकलाइज होऊन जिहादी बनलेले आहेत आणि दहशतवादी कारवायांसाठी त्यांनी आपण ज्या ठिकाणी आहोत आपल्याला जी माहिती आहे त्याचा वापर केल्याचे उदाहरण आहेत. आणि असं असताना त्या मुलाला भविष्यात त्रास होऊ नये म्हणून न्यायालय विचार करत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. पण इथे जर न्यायदान वेळेवर झालं तर मग दूध का दूध पाणी का पाणी जे काही आहे ते स्पष्ट होऊन निदा खानला जी काही शिक्षा तिने केलेल्या गुन्ह्याची आहे ती मिळाली तर ते अधिक उचित ठरेल. कारण आता जर तपास लांबत राहिला, तपास आता पूर्ण झाला आहे, चार्जशीट आणि न्याय प्रक्रियेला विलंब झाला, तर उद्या तिला मूल झाल्यावर मग आता ते मूल लहान आहे आणि त्याच्याबरोबर ती कशी तुरुंगात राहणार, म्हणून तिला पुन्हा जामीन देऊन हे एक प्रकरण लोकांच्या विस्मृतीत करायचं. आणि मग एकदा विस्मृतीत झालं की मग प्रकरणाचं काय होतं हे आपल्याला माहिती. आणि त्यामुळे मी सन्माननीय न्यायालयाच्या न्याय प्रक्रियेबद्दल मला काही म्हणणं नाही आहे. ते त्यांचं काम चोख पाडत आहेत याची आपल्या सगळ्यांना खात्री आहे. परंतु चिंता या गोष्टीची वाटते की ज्यांनी हिंदू धर्माविरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे त्यांनाच तुम्ही हिंदूंच्या एका देवाशी तुलना त्यांची करून, त्यांच्या उदाहरणाशी तुलना करून जर न्यायदान होत असेल तर या सगळ्याबद्दल देशात गंभीर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.